हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये। खूप दिवस झाले व्हिडिओ आलेला नाहीये, तर व्हिडिओ काय शूट करायला म्हणजे झालंच नाही, म्हणजे मीच केला नाही शूट। तर म्हटलं आज चला, एका ताईंची सारखीच कमेंट येत होती, ताई तुझं ज्वेलरी कलेक्शन दाखव। मग म्हटलं चला तुम्हाला ज्वेलरीचं कलेक्शन दाखवते। तर त्याआधी ज्वेलरीचं कलेक्शन बघायच्या आधी मला सांगा, ही माझ्या अंगावरची साडी जी आहे तर ती कशी वाटते बघा तुम्ही। पूर्ण साडी खूप सुंदर अशी साडी आहे, काठपदर साडी आहे आणि एकदम झोपून बसणारी साडी आहे। पर्सनली ही साडी मला खरंच खूप जास्त म्हणजे खरंच खूप जास्त आवडली। तर ही साडी मी शृंगार साडी या पेज कडून ऑर्डर केली आहे। इंस्टाग्रामचं पेज आहे शृंगार साडी। तर तुम्हाला जर घ्यायची असेल तर माझ्या इंस्टाग्रामच्या आयडी मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता। शृंगार साडी पेज मी त्यांचं मेन्शन पण केलेलं आहे। आणि ही साडी महत्वाचं म्हणजे खरंच खरंच खूप सुंदर आहे, काठपदर साडी आहे। आपण कोणत्याही सणाला, लग्न म्हणा, कोणताही सण असू द्या, तर कोणत्याही सणाला घालू शकतो। ही साडी खूप सुंदर आणि एकदम अट्रॅक्टिव्ह असा लुक दिसतो या साडीमध्ये। तर चला आता उशीर न करता आपण बघूया ज्वेलरी कलेक्शन, कारण त्या ताईंनी मला खूप वेळा कमेंट केली पण मला काय झालंच नाही ज्वेलरी कलेक्शन दाखवायचं माझं। तर म्हटलं चला आता तुम्हाला दाखवून टाकते। तर चला आता बघूया आपण। तर मी तुम्हाला दाखवते आता। हा महत्वाचा म्हणजे हा एक घंटन आहे माझ्या गळ्यातला, एक खूप सुंदर असा दिसतोय बघा। खूप सुंदर आणि एकदम छान असे डिझाईन आहे। आणि हे जे आहे तर हे सोन्याचं आहे, हे नकली नाहीये। हे आहे ते 1 ग्रॅम मधले हे, आणि ही पण सगळी ज्वेलरी 1 ग्रॅम मधली आहे। तुम्हाला दाखवते ही 1 ग्रॅम मधली ज्वेलरी। तर बघा हा एक घंटन आहे। तर बघा खूप सुंदर असा दिसतोय हा घंटन एक। तुम्ही पूर्ण त्याची जवळून डिझाईन बघू शकता। खूप सुंदर असा आहे। तर हा एक साईडला ठेवते, आता दाखवलेला आहे तो। बाकी आपल्या पार्टी वेअर साडीवर घालण्यासाठी हे एक आहे घंटन, छान असा वाटतोय। एकदम छान असे डिझाईन आहे त्याची गोल, आणि याच्यावरचे इयरिंग सुद्धा आहेत। तर तुम्हाला इयरिंग सुद्धा मी दाखवणार आहे। तर हे बघू शकता, खूप सुंदर असे आणि लॉंग सुद्धा खूप आहे बघा, खूप छान आहे। हा एक घंटन आहे आणि याची पूर्ण सेटच आहे, कानातलं परत नेकलेस याच्यावरचा पूर्ण सेट आहे या ज्वेलरीचा। बघा खूप सुंदर आहे ही सुद्धा, मला तर एकदम छान दिसतं असं बघा। आता काय सध्या घालत नाही, पण मी सारखी तरी सुद्धा लग्नाला याला ही वेअर करत असते, छान वाटतं एकदम। त्याचा कलर जात नाही आणि त्याचा काळ सुद्धा पडत नाही। कागदात जर आहे तशी पॅकिंग ठेवली ना आपण, जरी कुठे जाताना घातलं आणि घरी आल्या आल्या असं कागदामध्ये पॅक बंद करून ठेवायचं, म्हणजे कलर जात नाही त्याचा। हे सुद्धा खूप छान आहे, आता ठेवल्यामुळे इथं जरा बघू शकता, खूप सुंदर असं दिसतंय। हे एक झालं। तुम्हाला जसं जसं दाखवलंय तसं तसं मी हे ठेवून देते। आणि अजून येते तर बघा, याच्या वाट्या काही मला एवढ्या नाहीत आवडल्या पर्सनली, म्हणजे जास्त छान वाटत नाहीयेत ह्या वाट्या बघा, आणि त्या राहत पण नाहीत नीट। हे ठेवून देते साईडला आता। मला दाखवते ते बघा, असे आहेत इथं हे 5 आणि हा एक 6।
तर आता दुसरी ज्वेलरी तुम्हाला दाखवते. आणि हा एक 6 बघा, ते 5, हे एक 6 आणि हे गळ्यातले जे आहे ते 7, असे 7 घंटन आहेत इथं. तर मी हा ठेवून देते. आणि मी तुम्हाला आता बोलले तो घंटन सेट आहे पूर्ण, तर त्या सेटवरचं बघा हा एक आहे घंटन, हे एक, आणि त्याच्यावर ठुशी सुद्धा आलेली आहे, म्हणजे बघा नेकलेस सारखं नेकलेस आहे. तर ते आता तुम्हाला सेट दाखवणार, ते पूर्ण सेटमध्ये हे एक आले, ते एका शेजारीच ठेवून तुम्हाला नंतर पण दाखवणार आहे. आणि त्याच्यावर ना हे इयरिंग्स आलेले आहेत बघा, खूप छान असे झुमके इथे, आणि खरंच छान वाटतात. पूर्ण सेट घातल्याच्या नंतर हे खूप छान वाटतं. हे एक आहे मंगळसूत्र, खूप छान असा लुक येतो याने सुद्धा. आणि याच्यावर आहे ना घंटन सुद्धा आलेला आहे, सेम असाच घंटन याच्यावर, तो पण घंटन दाखवते तुम्हाला मी. तर बघा त्याच्यावरचा हा घंटन आहे, खूप छान असा वाटतो. आणि हे मिनी मंगळसूत्र आहे. तर हे मिनी मंगळसूत्र जर आपण वेअर केलं ना, याच्यावर घंटन सुद्धा घालायची म्हणजे काहीच गरज नाही, खूप छान वाटतं. एकच एवढं घातलं तरी. हे मी ऑर्डर केलंय सूक्ष्म कलेक्शन, इंस्टाग्रामला आयडी आहे त्यांची, आणि त्यांच्या आयडीवर खरंच खूप सुंदर अशी ज्वेलरी असते. तर ही मला खूप आवडली. ड्रेसवर वेअर करू शकतो, साडीवर वेअर करू शकतो. ही एकच ज्वेलरी वेअर केली ना, याच्यावर घंटन ही घालायची काहीच गरज लागत नाही, त्याच्यामुळे मी ही यूज करते. म्हणजे खूप छान आहे, आणि मी त्यांच्याकडून ऑर्डर केली त्याच्यामुळेच. तर अनुगप. आणि ही एक बघा मिनी मंगळसूत्र, तर ही ड्रेसवर वेअर करायसाठी मी खास हे घेतलेले बघा, खूप सुंदर वाटतं. कारण डेली यूज साठी मी ड्रेस रोज वापरते, तर मग हे ड्रेसवर छान वाटतं. ही एक ठुशी आहे, ती माझ्याकडून जर आता तिचं निसटलंय बघा. ही ठुशी जर घातली ना, खरंच खूप छान वाटतं बघा, गळा भरून दिसतो अगदी, आणि एकदम छान असा लुक दिसतोय. तर काय झालं ना, माझे बघा याच्यातून निसटलंय इथं, तर ते मी जोडणारच आहे लवकरच. तर बघा छान असं वाटतंय. साईडला ठेवून देते. हे इयरिंग्स आहेत इथं, आता ठुशी तुम्हाला दाखवली त्या ठुशीवरचे हे इयरिंग्स आहेत. ठुशी ते आपण जर गळ्यात घातली, त्याचे हे इयरिंग्स घालायचे खूप छान वाटतात. आणि पार्टीवेअर साडीवर मी तुम्हाला मगाशी दाखवला घंटन. आर्यन ग बसा. हे आहेत इथं त्याच्यावरचे इयरिंग्स, खूप छान असे वाटतात पार्टीवेअर साडीवर. ते घंटन घातल्यावर हे त्याच्यावर बघा वेअर करायचं, त्याच्यावरच आहे. मी त्याच्या पुढे ठेवते. आणि हे आहे बघा टॉप्स, खूप लॉंग आहे तर त्याच्यामुळे मी काही जास्त वेअर करत नाही. माझं आधीच कान म्हणजे जास्त मोठं झालेलं आहे इथं होल त्याचं कानाचं, आणि मग ते मला वाटतं भीती वाटते तुटायची, त्याच्यामुळे मी काही जास्त वेअर करत नाही. पण बघा छान आहे ते इयरिंग सुद्धा. त्याच्यानंतर नाही ना, माझ्याकडे बरेच असे कानातले आहेत जे मी सारखी म्हणजे घरी यूज करण्यासाठी आणत असते बघा. हे एक आहे. त्याच्यानंतर ना हे आहे, घरी यूज करण्यासाठी मी सारखी काही इयरिंग्स असे आणत असते. हे बघा एकदम छान वाटतात. हे छोटे छोटे जास्त हेवी नसलेले आणते कानासाठी, म्हणजे कान नाजूक झालेला आहे माझा पार, त्याच्यामुळे मी असे आणते छोटे छोटेसे. म्हणजे हे लॉंग आहे पण त्याचं वजन नाहीये एवढं. हे पण पडलं असतं खाली, खूप छान वाटतात, धरता येत नाही. हे एक. आणि हे असे छोटी छोटी गुलाबाची फुलं आहेत, तेही छान असे वाटतात, त्याच्यामुळे हे पण आणलेले आहेत.
हे पण झुमके आहेत. एवढंच की याचा झुमक्याचा कलरच असा आहे काळपट असल्यासारखा बघा. सूक्ष्म कलेक्शन त्यांच्याकडूनच हे पण कानातले मी ऑर्डर केलेले. सुईदोरा मला आवडतो आणि छान सुद्धा दिसतो. आणि अजून एक सूक्ष्म कलेक्शन यांच्याकडनं कानातले मी ऑर्डर केले बघा. हे एकदम छान वाटतं हे पण कानातलं. मी त्यांच्याकडूनच हे ऑर्डर केलेले. जास्त तर मी शॉपिंग ऑनलाईनच करत असते. आणि हे छोटे, हे तर तुम्ही माझ्या कानात बघितलंच असेल, सारखे सारखे असतात. आणि ह्या रिंगा. तर अशी माझी आहे ज्वेलरी. बस एवढंच, जास्त काही नाही. 2 नथ आहेत अजून, त्या पण दाखवते तुम्हाला. ही एक बघा, खूप छान दिसते. अशी अडकवायची फक्त, छान वाटते ना. ही एक नथ आहे आणि ही एक नथ आहे बघा. आणि सोन्याची एक नथ आहे, पण मी काही ती जास्त घालत नाही. आणि ही 4 नथ आहेत. 4 काढून ठेवते, नाहीतर माझं कान तर लागलाय तुटाय, नाक पण जायचं तुटून. नथ ठेवते इथेच. तर तुम्हाला आता ना मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. ते ज्वेलरी खालीच ठेवली मी सगळी राडा घालून. तर मी तुम्हाला आता ते बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर बघा, ही अशी आहे माझी ज्वेलरी. ही जी ठुशी आहे, तर हे ठुशीवरचे रिंग्स आहेत. आणि हे जे दिसतंय तुम्हाला, हे आणि हे, तर तो सेट पूर्ण, त्याच्यावर हे इयरिंग्स आलेले आहेत त्या 3 ह्याच्यावर. तर हे जे आहे घंटन, त्याच्यावर हे मिनी मंगळसूत्र आहे. आणि हे बघा सेपरेट घंटन आहेत. हे घंटन, त्याच्यावरचं हे रिंग्स आहेत बघा हे. आणि याच्यावर नाही ते इयरिंग्स बघू शकता, खूप सुंदर आहे. ह्याच्यावर एक इयरिंग्स आहे. हे मिनी मंगळसूत्र आहेत 2. आणि हे आहेत ते माझे कानातले. कसे आहेत कानातले. आणि ही पूर्ण ज्वेलरी एवढी आहे बघा माझी. तर ज्या ताईंना सारखा प्रश्न पडला होता, माझी ज्वेलरी बघायची होती, तर मला वाटतं त्या ताईंना आता छान वाटलं असं मी पूर्ण ज्वेलरी दाखवली. जर तुमचा अजून काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुमच्या कमेंटवर मी नक्की व्हिडिओ बनवेल. तर आवर्जून सांगा. आणि माझी ज्वेलरी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याबद्दल लगेच पडेल व्हिडिओ अपलोड केल्या. तर भेटू अशाच एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला आपण स्टॉप देऊया. आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. असेच तुमचं प्रेम राहू द्या, असं तुमचे आशीर्वाद राहू द्या. आणि ज्वेलरी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. तर चला, बाय.